पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। हा 6वा श्लोक आहे। सत्वगुण हा निर्मळ आहे आणि त्यामुळं प्रकाश करणार आहे, शिवाय उपद्रवरहित आहे। या सत्वगुणामुळे मी सुखी आहे अशा तऱ्हेचा सुखाच्या संगतीमध्ये सुखाच्या संग धारण करून अध्यास तयार होतो। आणि दुसरी गोष्ट, मी ज्ञानी आहे, मला सगळं शास्त्र कळतं, हा एक अध्यास त्याच्या ठिकाणी निर्माण होतो। आणि त्यामुळं या सत्वगुणानं सुद्धा आत्माबद्ध होतो। तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशिके जोडी जती मग खुडके मृगू जैसा। आता त्याच्याकरता त्यांनी असं दाखवून दिलं की जसं एखादा हरीण पकडणारा त्या हरिणाला कसं भुलवावं म्हणजे ते आपल्या जाळ्याकडे येईल असा तो पारधी युक्ती करतो, तसं त्रिगुण जे आहेत हे त्रिगुण आपल्या ताब्यातनं हा जीव सुटू नये म्हणून नाना तऱ्हेच्या युक्त्या करतात। त्यात सत्वगुणसुद्धा तो एक प्रकारे लुब्ध करणाराच आहे। तो जीवाला आकर्षित करतो कशासाठी? सुखासाठी, ज्ञानासाठी। सुखप्राप्ती असावी असं सर्वांनाच वाटतं, कारण सुख हे आपला स्थायी भाव आहे। पण आपल्याच जवळ सुख हे विसरतो आणि सुख शोधासाठी आपण सगळीकडे फिरतो। त्याच्यातून अंतःकरणाची थोडीफार स्थिरता झाली की मी सुखी असा जो भाव निर्माण होतो, शिवाय बाकीच्यापेक्षा मला चांगलं कळतं असा ज्ञानाचा भाव होतो। हे सुख आणि ज्ञान हे एक प्रकारे काय आहे? पाश आहे, म्हणजे जाळं लावतो पारधी तसं हे जाळ आहे। आणि त्याच्यामध्ये काय होतं, जसं ह्या जाळ्यात हरिण अडकतं तसा हा जीव ह्याच्यात अडकतो। मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडी हातीचे गा। आणि मग ह्यात मला कळतं हे झाल्यामुळं जे जे काही असेल त्यात ती जाणीव स्वतःजवळ ठेवतो आणि बाकीच्याला काय करतो, बाकीच्याला काही कळत नाही असं ठरवतो। मग प्रत्येकाला समोर आलं की तुला काय कळतं यातलं, मी काही सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला थोडं ज्ञान कमीच आहे असं म्हणणं। ह्याला एक काय केलं त्यांनी की उदाहरण दिलं की जसं पाय झाडावेत तसं हा पाय झाडतो। आता कोणाचं उदाहरण आहे? वरच्या ह्याच्यामध्ये जाळ्यात अडकलेला जो हरिण आहे तो जाळ्यात अडकल्यावर जसे पाय खोडायला लागतो, पाय झाडतो की ह्यातनं कसं निघावं हा त्याचा प्रयत्न आहे, तसं हा सुद्धा काय करतो, इतराला अशाच तऱ्हेचे धक्के देतो आणि मग स्वतःच्या ठिकाणी हे सगळं जे काही आहे आपल्या ठिकाणचं ज्ञान, ज्ञानाची जाणीव ह्याच्यातच गुंतल्यामुळं खरं सुख काय हे हुडकत नाही, पाहत नाही, त्याच्याकडे जात नाही। तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिके मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे। आता काय जे असेल त्याचं, ज्याच्यामध्ये त्याला जे काही कळत असेल त्या कळण्यामध्ये तो काय करतो, स्वतःला ज्ञानी समजतो। कुणी काय असतं, वादनामध्ये पारंगत झालेलं असतं, कुणी गायनामध्ये पारंगत झालेलं असतं,
कोणी जे काही ग्रंथ असतात त्या ग्रंथातल्या ओव्याचे अर्थ सांगण्यामध्ये पारंगत झालेलं असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती त्याची एक विद्याच आहे. मग तो जो कोणी असेल आणि दुसरे 4 जणांनी त्याला सांगितलं की तुम्ही हतलेत, तुम्ही असल्याशिवाय हे चालत नाही, असा एकदा त्याच्यावर दिला की तोच त्याला मान वाटतो. मग हा जो काही त्या विद्येनं मानानं स्वतःला अगदी मोठा समजतो. प्रत्येकाने मला या म्हणावं, माझ्याकडून हे ऐकावं, मला तुमचं चांगलं झालं असं म्हणावं, आणि एकदा कोणीतरी स्तुती केली म्हणजे हा जो काही संतुष्टपणा आहे त्याच्या ठिकाणी, तो त्याच्या ठिकाणी आणखीन काय आहे की गुंतवतो. पण ह्याला तसं वाटत नाही, मी धन्य असं म्हणून स्वतःला समजत असतो. म्हणे भाग्य ना माझे आजी सुखी नाही दुजे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की हे जे बाह्य अंग आहे की लोकांनी स्तुती केलेली आहे, दुसऱ्या इतरापेक्षा मला चांगलं कळतं आहे हे आता मग लोक सगळे मानतात, हा जो काही भाग आहे त्यात तो स्वतःला मी भाग्यवान आहे समजतो. कारण का तर कुठली गोष्ट आहे की जी माझ्यासाठी आहे आणि त्यासाठी लोक थांबायला लागलेत, माझी वाट पाहतात, आलं की बरं झालं तुम्ही लवकर आला, आता हे आपण ग्रंथ चालू करू ह्याचा अर्थ सांगा, किंवा आता भजन चालू करू, तुम्ही आता वाजवायला बसा, तुम्ही आता ही चाल चांगली म्हणा, दुसऱ्याला शिकवा, असा जो काही आहे त्यात तो स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हे सगळं मिळतं आहे त्याचंच सुख समजतो. दुसऱ्यानं याच्यामध्ये मान दिला, वाहवा केली म्हणजे सुख आहे. त्यामध्येच त्याच्या ठिकाणी जर अष्टसात्विक भावातला काही एखादा अंग जागं झालं, मग काय आहे त्याच्यात अनेक आहेत, 8 भाग आहेत. कधी हास्य हे सुद्धा त्यातलाच एक भाग आहे, डोळ्यातनं पाणी येणं त्यातलाच एक भाग आहे, शरीराला कंप सुटणं त्यातलाच, अंगावर काटा फुटणं त्यातलंच आहे. पण माऊलीने सांगितलं की हे अष्टसात्विक भाव म्हणजे एक विकार आहे. कारण का जसं मारुतीराय काय झाले तिथं सगळं अन्न खाल्लं, यांच्या शेवटी रामराय अयोध्येत आल्यानंतर सगळ्याला जेवण दिलं आणि रामाचं उष्ट खायला मिळालं मारुतीरायाला, आणि मग त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागे झाले. त्यांनी उड्या मारायला, रडायला, ओरडायला, टाळ्या वाजवायला, नाचायला अशी जी सुरुवात केली, त्यात वशिष्ठ म्हणतात रामा बघ हा कसा विकार करतोय. म्हणजे विकार हा शब्द अष्टसात्विक भावाच्या दृष्टीने वापरला. याचं कारण आहे की अष्टसात्विक भाव म्हणजे पूर्ण साध्य प्राप्त झालं असं नाही, पण आपण जे काही आहोत त्या सुखाच्या रस्त्यावर एवढंच आहे. सात्विक सुख जागं झालं म्हणजे अष्टसात्विक भाव झाले. पण सात्विक सुख काय आहे ते त्या रस्त्याकडे, जसं एखादी एस-टी आहे आणि ही कुठल्या मार्गे जाते असं जर आपण विचारत आपल्याला सांगतात हे या मार्गे जाते, तसं या मार्गे जाण्याकरता परमात्म्याकडे जायचं, ह्या मार्गातला एक भाग आहे हा. हेच त्याच्या ठिकाणी उभं होतं. अष्टसात्विक भाव सगळेच उभं राहतात असं नाही, एखाद दुसरा तरी होतो. तो समजा ग्रंथ सांगत असेल, त्या ग्रंथामध्ये काही भावनिकता निघाली तर त्याचाही कंठ दाटून येत असेल, तोही त्यात बोलत असेल. नाटकामध्ये सिनेमामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी करून दाखवतात, म्हणजे नाटक करण्यातसुद्धा त्यांना जमतं. इथं तर सत्वगुण आहे, सत्वगुणात सुद्धा काय आहे, आता आपण पाहतो सिनेमामध्ये टी व्हीमध्ये एखादी सिरियल चाललेली असते, त्यात जर दुःख झाले असं त्या पुढच्या पात्राला दाखवायचं असलं तर त्याच्या गळ्याच्या शिरा फुगलेल्या आहेत, गळ्याच्या तिथं खड्डा पडला आहे, श्वास त्याचा रोखला आहे किंवा जोरात फुलतो आहे, हे सगळं दाखवावं लागतं. सगळं त्या अभिनेत्याला किंवा त्या अभिनेत्रीला ते सगळं करावं लागतं. ते त्याला काय आहे कृत्रिमतेनं करायचं, इथं नैसर्गिकतेनं होते. कारण का तर सत्वगुण आहे. पण सत्वगुण जरी झाला तरी त्यानं त्याची जी काय आहे त्याच्यानंतर अंतिम साध्येची जागा तिथपर्यंत नेलेलं नाही, त्याच्या अलीकडंच, आणि मग त्या सुखानं तो फुलून गेलेला आहे. आणि येणेही न सरे
लांकन लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. आता आणखीन सत्वगुण काय करतो? सत्वगुणाची एक एक गोष्टी आपण पाहिल्या. एक कोणतं आहे? मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, मला सगळं चांगलं कळतं, किंवा माझी विद्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ. हे सगळेच गोष्टी आता आपण पाहतो. एवढे सगळे सत्वगुणानं बांधण्यास कारण आहे. आता आणखी एक सांगायला लागले की त्याच्या ठिकाणी मी विद्वान आहे, अशा तऱ्हेचा एक प्रकारे अहंकार येतो. याचं कारण काय? तर सगळे जे आहेत ते ह्याला विचारून करत असतात. ह्याचं काय सांगा, त्याचं काय अर्थ सांगा, किंवा हे कसं असतं करायला सांगा, तुम्ही करून दाखवा. मग त्याला वाटतं सगळ्यापेक्षा मी विद्वान आहे. मग ते सांगतात की हे विद्वत्तेचे भूतांगी सरे. आता जसं काय आहे की तो जसा एखादा पिशाच ज्याच्या अंगी शिरलेले तो जसा विचार काहीतरी शब्द बोलतो, तसा हा बाकीचं बोलत नाही, पण मी विद्वान आहे या सगळ्या गोष्टी सांगायला लागतो. आणि हे सांगत असतानाच बाकीच्याला अत्यंत कमी लेखतो. फार झालं तर आता एवढं बाद झालं, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळणार नाही, तुमची बुद्धी तेवढी नाही, असं काय आहे दुसऱ्याला कमी लेखतो. आपणची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न आहे की विषय ज्ञाने होये गगना एवढा. ही जी ओवी कोणताही वक्ता जो असतो, प्रवचनकार, कीर्तनकार, त्यांना ही ओवी पाठांतर करण्यासारखी महत्त्वाची ओवी. वास्तविकता काय आणि ते आपल्या हातून कशी विसरली गेली, त्याच्यापासून आपण कसं दुरावलो, या ओवीमध्ये सांगितलं. आपण कोण आहोत? तर मुळात ज्ञानस्वरूप आहोत. आपण कोण आहोत? तर सुखस्वरूप आहोत, सुखरूपच आहोत. हे विसरलो आपण. ते गेले हे दुःख न आहे. आता आपल्या मुळात परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाचं म्हणजे आत्मज्ञानाचा आठव विसरलो आहे, याचं दुःख नाही. शिवाय काय आहे की मी सुखी आहे याचा आठव नाही. म्हणजे कोणतं सुख? आत्मसुख. आता सुखी कोणता आहे? तर बाह्य विषयानं. म्हणून त्या बाह्य विषयातल्या सुखाला, बाह्य ज्ञानाला तो मोठा म्हणायला लागला. किती मोठा आहे? गगना एवढा, मी एवढा मोठा आहे. आणि हे काय आहे? विषय ज्ञान आहे. विषय ज्ञान याला का म्हणायचं? जसं अगोदर आपण सात्विक पाहिले की त्यालासुद्धा विकार का म्हटलं? ते कायमचे टिकत नाहीत ना, येतात जातात, येतात जातात. तसं विषय ज्ञानानं ज्ञानी झालेला तो स्वतः जे जे काही सांगत असतो, कोणी असू द्या. जसं एखाद्याला ज्ञानेश्वरीचा ओवीचा अर्थ सांगता येत असला, तो सांगत असेल, संगतवार सांगत असेल, पण पुन्हा एकदा अभ्यास करायला लागेल त्याला ह्याच्यापेक्षा जास्त कळतं, आणखीन अर्थ थोडासा उमगतो. मग त्याला वाटतं आपण मागं बोललो त्यापेक्षा अधिक हे. म्हणजे काय झालं? जे प्राप्त झालं तर त्यापेक्षा आणखीन पुढचं कळायला लागलं. हे सगळं विषय ज्ञानच झालं. आणि या सगळ्या विषय ज्ञानापेक्षा, त्या ज्ञानापेक्षा आत्मज्ञान मोठं आहे, हे गेलं विसरून. आत्मज्ञानाला काही कुठं दूर जायचं नाही, जवळच आहे. पण ते दाखवण्याकरता आपल्याला मार्गदर्शक पाहिजे असतात. पण हे सगळं राहिलं बाजूला आणि विषय ज्ञानानं स्वतःला खूप मोठा समजायला लागला. रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिगे धानी तो दो दाना मानी इंद्रनामी. आता एक उदाहरण दिलं की राजा आहे आणि झोपला आहे, त्याच्या मंचकावर झोपला आहे. जे काही सेवाधारी आहे, त्याला वारा घालणारे सगळे पायथ्याशी उशाशी सगळे उभा आहेत. याला झोप लागली, पण झोपेत स्वप्न पडलं आणि स्वप्नात हा झाला दरिद्री. आता राजेपणाचा पडला विसर, दरिद्री झाला आणि तो दारिद्र्याच्या अत्यंत हीन अवस्थेमध्ये दारोदारी भिक्षा मागायला लागला. कोणीतरी कोणाच्या तरी दारात गेल्यावर मूठ पसा काहीतरी असेल, दाणे वाढले की हा म्हणायचा वा वा वा, आता हे मिळालं, मी इंद्र एवढा मोठा झालो. आणि त्याला म्हणायचं तू राजा आहेस, तुला एवढं सगळं झालं. म्हणजे हा स्वप्नात स्वतःच्या राजेपणाला विसरला, दरिद्रीपणाचा उपभोग घेतो आणि त्यातलं जे काही प्राप्त झालं त्यातच सुखी होतो.
जे काही पसाभर मिळालं, मुठभर मिळालं कोणाच्या दारात, त्याला वाहवा करतो, त्याला श्रेष्ठपणा देतो आणि आपण यामुळं आता ठीक झालो, आता बरं झालं आपलं, असं स्वतःला समजतो. आता इथं तर आहे इंद्रनामी, म्हणजे मी इंद्रच झालो इतक्यापर्यंत. हा राजा सगळ्या प्रजेवरचा अधिकारी, त्याचं राज्य त्याच्या ताब्यात आहे. पण स्वप्नात सगळं बाजूला गेलं. पण स्वप्नातल्या घटनेनं कसा सुखी झाला? तैसे गा देहातीता झाले या देहवंता, हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने. आता त्याप्रमाणे आत्ताचं जे काही उदाहरण दिलं, तैसे गा देहातीत कोण आहे? देहात असणारा आत्मा. तो देहाचा संबंधी नाही, देहात आहे म्हणून त्याचं नाव आहे देही. आता हा देही वास्तविक देहात आहे, पण त्याला का देह तादात्म्य झालं? मी आणि हा देह मीच आहे अशा तऱ्हेचं तादात्म्य तिथं झालं की मग मात्र जे जे काही बाहेरचं ज्ञान असेल त्यातच हो ज्ञानी स्वतःला समजतो, श्रेष्ठ समजतो. बाह्य ज्ञानं जेवढी काही आहेत ती सगळ्या ज्ञानानं ह्याला पारंगत केलं आहे असं नाही, पण एवढं तेवढं जर काही येत असेल, ते परमार्थाभिमुख असेल, त्या ज्ञानाला हा ज्ञानी म्हणतो. मग त्याच्यामुळं काही असो, एखादी पूजा सांगता येत असेल, एखादी पूजा करण्यामध्ये त्याचा हातखंडा असेल, आणखीन काय आहे, जे काही त्याला येत असेल ते बाह्य ज्ञान. आणि त्या ज्ञानानं मी कसा आहे? श्रेष्ठ आहे. हे कोण ठरवतं आहे? आता हा जीव ठरवतो आहे. हा जीव कोण आहे? तर वास्तविक पाहता देहापासून वेगळा आहे, तो आत्मस्वरूप आहे. पण त्याचा जीवपणा का निर्माण झाला? तर देहाला माझं म्हटलं, देह तादात्म्य त्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग मात्र बाहेरच्या ज्ञानाला श्रेष्ठ ठरवू लागला. प्रवृत्तीशास्त्र बुझे यज्ञविद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी. मग जे जे काही कर्म आणि कर्म करण्यामध्ये ज्या काही कर्मप्रकार असतात त्यातले जे काही आहे, मग त्यामध्ये कोणाच्या घरची शांती करणं, कोणाच्या घरी वास्तू शांत करणं, त्याच्यानंतर काय आहे यज्ञ करणं, की जेणेकरून त्या व्यक्तीला अशा तऱ्हेचं पुण्य निर्माण होईल की त्या पुण्याच्या असलेल्या शक्तीवर, त्या पुण्य भांडवलावर त्याला काहीतरी मिळणार आहे. पण हा म्हणतो ना, मी हे करण्यामध्ये असं जर केलं तर तुला ते प्राप्त होईल. म्हणून हे प्रवृत्तीशास्त्र. जसं मागंसुद्धा जुन्या काळामध्ये कोणते ऋषी कोणता यज्ञ करण्यामध्ये श्रेष्ठ आहेत हे ठरायचं. रामरायाच्या अगोदर दशरथाला मुलगा होण्याच्या अगोदरसुद्धा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करणारा कोण आहे? तर विभांडक आहे. मग त्या विभांडकाला बोलवा. मग तो तसा कसा येईल? म्हणून त्याच्या मुलाला आणा, त्याच्या मुलाचं लग्न लावून द्या. मग ह्याचा मित्र होता, त्या मित्राच्या मुलीबरोबर लग्न लागलं. विभांडक आला खरं रागाने, पण आपल्याच मुलाचं लग्न आहे, ऋष्यशृंग त्या मुलाचं नाव. ते पाहिल्यावर त्याला आनंद वाटला. मग त्या आनंदात ह्याने विचारलं, आमचा एवढा यज्ञ करता का? म्हणले करतो. तो त्यातला परिपक्व होता. म्हणजे जे जे ज्या ज्या यज्ञातले आहेत ते ते यज्ञ करणार आहेत. भागवतामध्ये सुद्धा 9 नारायण त्या ठिकाणी आलेले दाखवलेत. तोही जनकाचा यज्ञच चाललेला होता, त्या यज्ञामध्ये हे तिथं आलेत. हे सगळं जे काय चालतं यज्ञ याग, मग त्याच्यामध्ये यज्ञ, दान आणि तप हे सगळे कशासाठी आहेत? तर स्वर्गातलं कुठलं तरी पद मिळावं किंवा इहलोकातलं काहीतरी आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून करायचं आहे. त्याला प्रवृत्तीशास्त्र म्हटलं. हे सगळं करण्यामध्ये तो पारंगत आहे आणि त्यामुळं यज्ञविद्या उमजे, त्याच्यातून त्याला यज्ञविद्या आहे. तो स्वर्गाकडं जाण्यास, स्वर्गाचं कुठलं पद मिळेल हे यज्ञ केला तर तुम्ही कोणत्या लोकाला जाल, यानंतर तुम्हाला तिथलं कुठलं पद मिळेल, हे सगळं त्या प्रवृत्तीशास्त्राच्या अनुसारानं दुसऱ्याला सांगत असतो. आणि म्हणे आजी आन मी वाचोनी नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. आता त्याच्यामध्ये माझं जे काही आहे ते सगळं कसं आहे तर सगळ्यापेक्षा उच्च आहे, कारण मी सज्ञान आहे. आणि माझं जे सज्ञानपण हे दाखवण्याकरता तो ह्या सगळ्या गोष्टी करतो.
त्याला उदाहरण दिले की चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे, माझ्या चित्तात या प्रवृत्तीशास्त्रातल्या यज्ञविद्येच्या आणखीन ज्या काही असतील वर सांगितलेल्या जेवढ्या काही विद्या माने तोषे वर जे सांगितलेल्या सगळ्या विद्या त्याला आहेत, त्यामुळं मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता हे का म्हणायचं, त्याला उदाहरण दिलं आहे चंद्राचं. चंद्र चतुर कशासाठी म्हणायचं की आकाशात कितीतरी चांदण्या असतात. आकाश ज्यावेळेस आपण निरभ्र आकाश पाहतो तेव्हा किती चांदण्यात, ह्यासुद्धा सगळ्या प्रकाशितच आहेत ना. त्यांच्या तारा असला तर चमचमचम करतो, ग्रह असला तर स्थिर असतो, तोही प्रकाशितच आहे. त्याच्यापेक्षा चंद्र स्वतःचा या सगळ्यापेक्षा जास्त प्रकाशित आहे, म्हणून यांना मागं टाकून तो पुढं आला आहे. आकाशामध्ये सगळे तारे जरी असले तरी चंद्राचा प्रकाश आपल्याला खालची वस्तू दाखवणे इतका आहे. चंद्र नसेल अमावस्या दिवशी, तारे जर असलं तर इतकं दिसत नाही, म्हणून त्याला चातुर्य चंद्र म्हणले किंवा तो चंद्र त्यातला श्रेष्ठ ठरला गेला. कुठं, आकाशात. तसं याच्या चित्ताच्या ठिकाणी हे सगळंच त्यांनी भांडवल गोळा केलेलं असल्यामुळं हा या सगळ्यातला स्वतःला सज्ञान म्हणणारा आहे. आईसे सत्व सुखज्ञानी जीवासी लावोनी कानी, बैलाची करी वाणी पांगुळाची या. आता पहा काही गोष्टी कशात माऊलींच्या त्या काळातसुद्धा ज्या ग्रामीण भागात त्या काळात चालत होत्या आणि आजही थोड्याफार आहे, त्याबरोबर शब्द इथं आणलेत. आता असं झालं की हा सत्वगुण सुखानं ज्ञानानं त्या जीवाला कसा बांधून ठेवतो, कसा ओढून आणतो. कानी म्हणजे एक प्रकारे दोरीच, दावं. त्याने काय केलं जातं, बैलाला बांधलं जातं आणि बैल ओढून कुठं नेता येतो, तो शब्द इथं दिला आहे. ती दोरी बांधली म्हणजे नेलं. मग आता बैलाला दोरी बांधून घेऊन जाणारा एखादा पांगळा म्हटलं, पण दुसरं कोण असतं, जसा तो नंदी बैल घेऊन फिरणारा खेळ करत राहतो, त्याला दोरी बांधायची. मग ह्याच्या दारात ने, त्याच्या दारात ने, त्याच्या दारात ने, मध्ये आधी कुठंतरी फिरव. त्याला काय आहे, अंगावर सगळं घालून त्याच्या गळ्यामध्ये घुंगराच्या माळा घालून दारोदारी फिरवतो आणि पुन्हा सगळं झालं म्हणजे या गावाहून त्या गावाला जाताना त्या बैलावरच बसतो आणि पुन्हा तिकडे घेऊन जातो. म्हणजे तो पांगळ्यासारखा त्याच्यावर बसतो आणि घेऊन जातो. हे जसं तसं या जीवाला सत्वगुणानं बांधून टाकले आणि जिकडं ओढून नेईल तिकडं हा जीव त्याच्या पाठीमागं जातो. आता हाची शरीरी रजे जिया परी, बांधिजे ते अवधारी सांगिजेल. आता जसं सत्वगुणानं आत्तापर्यंत आपण काय करतो की काही क्रम सांगतो. क्रमामध्ये काय आहे की पहिल्यांदा संतांची भेट व्हावी, संताकडून श्रवण व्हावं. कशाकरता, तर सत्वगुण जागा होण्याकरता. हे तर आपण सांगतोच आहे. मग इथं सत्वगुण सांगितलं तर तो सुद्धा कसा झाला, तो सुद्धा बांधण्याचंच कारण झालं आहे ना. पण एक आहे की सत्वगुण आपल्याला त्या रस्त्याला घेऊन आला तर आपण पुढची पारमार्थिक इच्छा जागी करून श्रवणानं आपल्याजवळ जे काही अनेक मल विक्षेप आवरण दोष हे काढून आणखीन पुढं जात असलं तर मग सत्वगुण आपल्याला मदत करतो. पण पुन्हा विक्षेपामध्येच गुंतत राहिलो, आवरण तसंच ठेवलं तर सत्वगुण काय करेल. मग तिन्ही गुण जर जसे काही आहेत तर बांधणारेच आहेत, पण त्यातली त्यात सत्वगुण मदत करणार आहे. आता हे सगळं झालं, पण दुसरे दोन गुण तर त्यापेक्षा कसे आहेत, तर जीवाला अत्यंत घट्टपणानं बांधणारे आहेत. म्हणून मग रजोगुण कसा बांधतो हे आता पुढच्या श्लोकात सांगतात. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवं, तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनाम. हा जो काही रजोगुण आहे तो आपल्या ठिकाणी आसक्ती निर्माण करतो. रागात्मकम, राग म्हणजे प्रीतीच, प्रेम. कशाचं प्रेम, ह्या बाह्य जे काही गोष्टी असतील त्याचं. आणि त्या सगळ्या बाह्य गोष्टी, आशा असतेच, मनुष्याजवळ आशा आहे, आशेप्रमाणे मिळावं. पण आशेप्रमाणे मिळत नाही तर त्या आशेची परिपक्वता म्हणजे तृष्णा. तृष्णा म्हणजे अखंड पाहिजे 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 असं सारखं वाटत राहणं.
ह्या तृष्णेचा संग करतो. कोण? तो जीव. रजोगुणाच्या असलेल्या प्राबल्यानं त्या जीवाच्या ठिकाणी जे काही त्याला पाहिजे असेल, पाहायचं असेल, ऐकायचं असेल, वास घ्यायचा असेल, खायचं असेल, यापैकी कोणते जे विषय आहेत त्या विषयासाठी तो लुब्ध होतो आणि मग त्याची तृष्णा धारण करतो. त्या तृष्णामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे? बांधलं जातं. तेव्हा हा जो काही आहे ते सुख प्राप्त व्हायचं झालं पाहणे. आता असं धरून चाला की एखादा सिनेमा पाहायचा आहे, थिएटरला जायचं आहे, पण आपल्यापासून थिएटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर आहे, तेवढं जावं लागेल ना. आणि मग काय झालं, जायची तर हौस, सिनेमा तर पाहायचा आहे, पण वाहनच काही मिळत नाही, चालत गेला. हे कशासाठी? तर मग कर्मसंगेनं त्याला ते सगळं करायचं आहे, त्याच्याकरता त्याची संगती केली, तिथपर्यंत गेला. तिथं त्याने सांगितलं आता तिकीट नाहीत मिळणार. म्हणले आणखीन पैसे घ्या, पण आम्हाला द्याच. तो म्हणला एवढ्यांना अजून द्या. बरं अजून घे, पण आम्हाला दे तिकीट. जसा तो त्याच कशामध्ये गुंतून राहतो, ती आशा, ती तृष्णा त्याला त्याच्याकडे ओढून नेते, तसा तो याच्यामध्ये गुंतलेला असतो. हे रज याची कारणे जीवाते रंजवू जाणे, हे अभिलाकाचे तरुणे सदाचे का. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की रजगुण काय करतो, तर जीवाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवतो. आता कसं सगळीकडेच झाले, ते एकदा का मोबाईल हातात घेतला म्हणजे त्याच्यात इतके गुंततेत की जवळनं कोण गेलं कोण आलं काही नाही. कोणी रंगवलं, कोणी गुंतवलं, तर त्यात असण्याला जे काही त्याच्या आवडीचा भाग आहे तेच बघण्यात. सतत तोच विषय, सतत तोच विषय, त्याला दुसरं काहीच नाही. वास्तविक पाहता हे बाजूला ठेवलं असतं, काही वेळ ग्रंथ वाचनाकडं, काही वेळ वाचलेल्या ग्रंथाचा विचार करण्याकडं, काही ध्यानधारणेकडं त्याने जर घालवलं असतं तर त्याच्या उपयुक्त झालं असतं. पण कुठंतरी काहीतरी, आता त्यातही काही असतं चांगलं नाही असं नाही. एखादं मंदिर आहे, कुठं आहे, किती चांगलं आहे, किती दिवसाचं आहे, हे सांगतात ना. पण त्याच्यातून काय ही माहिती मिळाली म्हणजे काय केलं? या सगळ्या ज्ञानामध्ये भर पडली म्हणजे आपल्या आपल्या ठिकाणी कोणतं परिवर्तन होतं आहे. पण मनुष्य कसा गुंततो, तर गुंतवण्यास कारण रजगुण आहे. आणि तो अभिलाकाचे तरुणे सदाची गा. तर कुणी कसाही असो, त्याच्या ठिकाणी इच्छाच जागी करणं. मग इच्छा जागी करण्यात वयाचं काही नाही, त्याला तरुणच गुंततात असं नाही, वयस्करही त्यात गुंततात. किंवा लहान मुलंसुद्धा आता सध्या तेच आहे. काही गोष्टी आपल्याला येत नाहीत, पण ते मुलं करून देतात. लहान लहान मुलं आहेत, अगदी 5वी 6वीतले सुद्धा हे आम्हाला ह्या मोबाईलचं हे करून दे म्हटलं की त्याला येतं. हे सगळं का झालं, तर त्याच्या ठिकाणी या सगळ्या ओढीत आणि त्या वासनेनं हा त्याच्यात पुन्हा पुन्हा गुंततो. हे जीवी मोटके रिघे आणि कामाचा मदी लागे, मग वारया वळघे चिंतेची या. आता त्याच्यामुळं या जीवाच्या ठिकाणी सगळ्यात जर काही असेल तर कामाचा म्हणजेच कामना, अनेक कामना आहेत आपल्याजवळ. जसं इच्छा नाव द्या, कामना नाव द्या, तृष्णा द्या, ही सगळी नावं एकार्थवाचीच आहेत. कितीतरी कोणालाही किती. आणि एकदा का एखादी इच्छा प्रबल झाली की मनुष्य त्याच्या आहारी जातो. ती इच्छा कशी पूर्ण करावी हेच, म्हणजेच ती इच्छा इथं काय करते, मस्तावते. तो मग आम्हाला त्या आपल्याला त्याच्या ताब्यातनं सोडू देत नाही. इच्छा काय करते, ताब्यात ठेवते आणि तेच मिळवावं म्हणून सांगितलं. जसं एखादा पाला आहे आणि वाऱ्यात अडकतो, एकदा ते वावटळीत आला म्हणजे वारा इतकं त्याला गोल 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 फिरवलं, कुठं नेऊन टाकेल सांगता येत नाही. तसं हा सुद्धा त्यात गुंततो आणि मिळत नाही म्हणून चिंता करतो. म्हणजेच रजोगुणानं मनुष्याच्या ठिकाणी किती गुंतवणं, की जितका गुंतत चालला तितकी त्याच्या ठिकाणी रजोगुणाची बांधणं किंवा त्याचे पाश अधिक गुंतले जातात. हे सर्रास सगळीकडं होतं. मनुष्यजीव परमार्थाच्या रस्त्याकडे वळण्यापेक्षा रजोगुणाच्या द्वारे
इतर कामना पूर्ण करण्यात, इच्छा पूर्ण करण्यातच गुंतलेला आहे. हे सगळ्या जगाचं हेच झालं आहे. त्यातले काही निवडतात आणि ह्या सगळ्या रजगुणाला आता पुढं सांगणार आहेत त्या तमगुणाला बाजूला काढून सत्वगुणाच्या रस्त्याला येतात आणि सत्वातूनही अध्यात्मप्राप्तीकडे जातात. अशी थोडीशी मार्ग जर इकडचा आला तर ठीक, नाहीतर रजोगुण त्याला सतत गुंतवून टाकेल. धृते आंबखोनी आगी आळे, वज्राग्नी साधुकले, आता बहु थेकुले आहे तेत. एखादं यज्ञकुंड आहे आणि ते यज्ञकुंडामध्ये अग्नी आहे, यज्ञासाठी असलेला अग्नी. त्यात जर तूप घातलं तर तो अधिक भडकतो आणि एवढा भडकला की मग त्याच्या ठिकाणी जे काही झालं आहे म्हणजे उष्णता वाढली, हे आता कमी जास्ती म्हणायचं काय, त्या जितकं जितकं तुपाने ते असेल तितकं तितकं जास्तीत जास्त भडकतो. तैसे खवळे चाड होय दुःखास कटगोळ, इंद्रश्री ही साकड गमो लागे. आता त्याच्या ठिकाणी सुद्धा सतत सतत हे उदाहरण दिलं की अग्नी तुपामुळं कसा भडकतो, तसं आपल्या ठिकाणी विषय वासना खवळतात. कशामुळं? रजोगुणामुळं. आणि एकदा त्या विषयामध्ये मनुष्य विषयप्राप्तीकडे निघाला की किती दुःख त्याला होऊ द्या, विषयप्राप्तीचं दुःख किती जरी झालं तरी ते विषयप्राप्तीत त्या दुःखाचं त्याला काही वाटत नाही, ते दुःख गोडच म्हणतो. मग हे नाही का, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जव म्हणजे लहानसं धान्य, तेवढंच सुख मिळतं पण एवढं त्याला दुःख आहे, हेही तो स्वीकारतो आणि त्या दुःखाला गोड म्हणतो. आणि एवढे तेवढं जर काही त्यातनं प्राप्त झालं तर मग कितीतरी मोठा. पण रजोगुणात किती प्राप्ती झाली तरी आता पुरे झालं बास असं कधीच म्हणणार नाही. एखाद्याला विचारलं की आता इतके पैसे तुम्हाला मिळाले, बरं आहे का? नाही नाही, इंद्राजवळ आहेत तेवढे सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजेत, एवढी त्याची कामना मोठी असते. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.